आज चतुर्थी विशेष आपण आमरस करूया। आमरसाच्या बऱ्याचशा पद्धती सर्वांना माहिती असतील, परंतु मी आज एक वेगळी अशी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज आमरस करूया। आता पहिली जी पद्धत आहे आपल्याला ती पारंपरिक पद्धत मी इथे दाखवणार आहे। तर बघा, तुम्हाला इथे वरचा जो आंब्याचा टवका आहे तो तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे आणि हळूहळू हाताने प्रेस करत करत, हे बघा मी टवका काढते इथे त्याचा, आणि आंबा जो आहे तो असा चारी बाजूंना तुम्हाला असा हळूहळू प्रेस करत त्याच्यातला गर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण गर तुम्हाला हळूहळू प्रेस करायचा। त्याने काय होतं ना, सालीचा आणि कोळीच्या भोवतीचा सगळा गर निघून येतो आणि नंतर त्यामधली कोळ बाहेर काढायची आहे तुम्हाला, आणि कोळ बाहेर काढल्यानंतर तीही व्यवस्थित अशी त्या बाउलमध्ये पिळून घ्यायची आहे। आणि सालीमधलाही जो काही गर आहे, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कोळ काढता तर त्या सालीतलाही सगळा गर इथे सहज पद्धतीने निघून येतो। हे पहा, मी आता दुसरा आंबा घेते। आपल्याला फक्त तो हाताने असा प्रेस करून हलका मऊ करायचा आहे। मैत्रिणींनो, या पद्धतीने आमरस करा, त्याचा गर जो आहे त्याची एक छानशी चव येते। थोडासा हटून घ्यायचा, थोड्याशा गुठळ्या राहतात, पण या पद्धतीचा आमरस खायला एक वेगळीच मजा येते। आता आपल्याला याचं हे जे आहे हे काढून टाकायचं आहे मूळ थोडंसं, आणि हे पहा मी आता हा टाकून घेते याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता कसा छान पद्धतीने इथे गर निघतोय। कोळी अशी आपल्याला ती काढून घ्यायची आहे पूर्ण। असा आमरस तुम्ही हाटूनही घेऊ शकता, फार त्याला अगदी मिक्सरला वगैरे फिरवायची गरज नाहीये, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फिरवूनही घेऊ शकता। मी अशा पद्धतीने छान असं पूर्ण त्याच्यातला गर आपल्याला बाहेर काढायचा आहे या पद्धतीने। यामध्ये मी जो कोळी होती आणि ज्या काही साली होत्या त्या या थोडासा पाणी घेऊन त्यामध्ये त्या पिळून घेतलेल्या आहेत पूर्णपणे। आता आपण हे यामध्ये काढून घेऊया। यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। 3 आंब्याला मी 1 बाउल साखर घातलेली आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। काहींना साखर जास्त आवडते, काहींना खूप गोड आवडतं, आणि काहींना थोडासा नॉर्मल त्याची टेस्ट यायला आवडते। बऱ्याचदा आंब्यातल्या गराच्या गोळीवरही साखरेचं प्रमाण अवलंबून असतं, त्यामुळे ती बेतानं घालायची आणि नंतर गरज वाटल्यास जास्त घालू शकता। इथं मी वेलची पूड आता घालून घेतेय। यामध्ये वेलची थोडीशी टाकायची आहे त्यामध्ये, कारण आमरसाची टेस्टही आली पाहिजे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही केशर कांडीही यामध्ये टाकू शकता। आमरस बाजू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला, अगदी थोडंसं घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपण हा काढून घेतलेला गर या आमरसामध्ये घालूयात, आणि आपल्याला आता हे छानसं हाटून घ्यायचं आहे आपल्याला। मैत्रिणींनो, या पद्धतीनं आमरस तुम्ही एकदा करून पहा, म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करा। आमरस खूप छान होतो अशा पद्धतीने केलेला। आणि जुन्या काळी आमरस हा मिक्सरमध्ये केला जातच नव्हता, तो या अशाच पद्धतीने केला जायचा। तर इथे आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे की आमरस आणखी एका पद्धतीने झटपट करता येतो। हे पहा, असं वरच्या टवक्यापासून आपल्याला त्याच्या ज्या साली आहेत त्या अशा पातळ पातळ नखावर धरून अशा व्यवस्थितरित्या काढून घ्यायच्यात। तर ह्या साली सहज निघण्यासाठी तुम्हाला आमरस करायला घेण्या अगोदर थोडा वेळ पाण्यात ठेवायचा असतो। त्याने काय होतं, अशी साल सहज निघून येते आणि त्याला जास्त असा आमरसही वाया जात नाही, म्हणजे आंब्याचा गर जास्तीत जास्त आपल्याला इथे मिळतो। आता मी अशी एक एक साल ही पूर्ण काढून घेणार आहे। या साली काढल्यानंतर तुम्ही दुधात आमरस करा किंवा तुम्ही पाणी वापरून आमरस करा, तुम्ही या साली त्यामध्ये भिजत घाला आणि नंतर त्याचाही पूर्ण गर सुटून पाण्यामध्ये येतो आणि तोही तुम्ही वापरू शकता। इथं मी पूर्ण साल काढली आहे, त्याचा टवका काढून घेतलेला आहे, तुम्ही पहा। आणि आता हा आपल्याला सुरीनं त्याचा गर व्यवस्थित एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। मी इथे गर काढून घेतेय सुरीनं, तुम्ही बघा।
अशा पद्धतीने तुम्ही कापायला सुरू करा आणि पूर्ण व्यवस्थित निघून येतो. कोळीचाही गर या केसमध्ये व्यवस्थित निघतो, कुठेही जास्त त्याला गर राहत नाही. आणि 2 आंब्यांमध्ये किमान आपल्याला एक मोठे बाऊल आपल्याला छानसा आमरस येतो. मस्तानी करायची असेल किंवा झटपट आमरस वगैरे करायचा असेल तेव्हा तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तुम्हाला जर साली हाताने काढता येत नसतील तर तुम्ही एखाद्या सुरीचाही वापर करू शकता. सुरीनेही त्या साली निघून येतात. बघा, मी पूर्ण कोळीपर्यंत आंबा काढून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, जेव्हा ही कोय पूर्ण तुम्ही काढाल ती पाण्यात टाकल्यानंतर त्याचाही गर तो पाण्यामध्ये निघून येईल. आणि नंतर मात्र जेव्हा ही कोय तुम्ही स्वच्छ करता तेव्हा ती नक्कीच एखाद्या मातीत रोवा, त्याने छानशी झाडं येतील. एक छोटीशी विनंती होती आपल्याला यामध्ये. तर आपला तयार झालेला आहे गर काढून. आता मी हा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं आपला पारंपरिक पद्धतीनं आणि गर काढलेला असे दोन्हीही आमरस तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा आपण घाटून घेतलेला आमरस कसा घट्ट आणि छान दिसतोय. तर आमरस तयार आहे. दोन्हीही पद्धती मैत्रिणींनो अत्यंत सोप्या आहेत. नक्की ट्राय करा. तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील, काही नवीन पद्धती असतील तर त्या मला नक्की कळवा. आणि आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.